नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती या आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. दत्त जयंतीच्या दिवशी आपण बऱ्याच प्रकारे दत्त महाराजांची सेवा करतो. काही लोक पारायण करतात, काही लोक बऱ्याच दिवसापासून आलेलं पारायण त्या दिवशी समाप्त करतात, काही लोक भंडारा करतात, अन्नदान करतात. बरंच असं आपण काम म्हणजे अध्यात्माचे किंवा अन्नदानाचे काम दत्त जयंती या दिवशी करतो. पण खूप साऱ्या लोकांना हे पारायण करणं जमत नाही. काही प्रॉब्लेम्स असतात, दैनंदिन त्यांच्या ज्या धावपळीमध्ये त्यांना पारायण करणं हे शक्य होत नाही. तर अशा लोकांसाठी कोणती सेवा जी दत्त जयंती या दिवशी करता येईल आणि त्याचं उत्तम फळ त्यांना मिळेल, तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल, आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या चॅनलशी जोडा, जेणेकरून त्यांनाही मार्ग मिळतील आणि त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी समजतील. ज्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या छोटे छोटे उपाय मी सांगत असते ते त्यांना समजतील. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कोणती सेवा करता येण्यासारखी आहे किंवा तुम्हाला ती जमू शकेल, तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे पहाटे तुम्हाला उठायचं आहे. त्यानंतर सगळं घर स्वच्छ करून तुम्हाला स्नान करायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. पण शुचिर्भूत होताना किंवा स्नान करताना तुम्हाला हळद किंवा मीठ तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता हळद आणि मीठ का टाकायचं, तर हळद आणि मीठ हे गुरुबळ देण्याचं काम करतं. आपल्या दत्त महाराजांना म्हणजे आपल्या गुरूंना आपल्याशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला थोडंसं हळद आणि मीठ हे त्यात टाकायचं आहे. म्हणजे गुरुकृपा ही लवकर होते. स्नान झाल्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे. बघा, पिवळा रंग का, तर हा पिवळा रंग हा शुभ मानला जातो किंवा गुरुचा रंग असं त्याला म्हटलं जातं. तर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे. अगदीच तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं साडी किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र, पिवळ्या रंगाचे कपडे जेंट्ससाठी हे नसेल, तर तुम्ही पिवळ्या रंगाचं अष्टगंध किंवा केशर हे तुम्ही तुमच्या कपाळावरती लावू शकता आणि कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता, पुरुष असो किंवा स्त्री असो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे, तिथे रांगोळी काढायची आहे आणि तो क्लीन करून तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरातली पूजा करायची आहे. घरामध्ये पूजा करताना तुम्हाला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे. सकाळी तुम्हाला 108 वेळा किंवा तुम्ही 51 वेळा करू शकता किंवा 21 वेळा करू शकता, 21 माळा सुद्धा करू शकता. तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम द्राम दत्तात्रय नमः. या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र जप तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चालणार आहे. या मंत्राचा जप करून दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या दिवशी तुम्हाला केळांचं दान करायचं आहे. म्हणजे कुठलंही एक फळ तुम्ही करू शकता, पण केळ केलं तर उत्तम. केळाचं दान तुम्हाला करायचं आहे. तुम्ही गरिबांना केळी दान देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये जेवढे काही व्यक्ती असतील किंवा घरातल्या स्त्रिया असतील, तर त्यांनी स्वतःच्या हाताने बेसनाचे लाडू बनवायचे आहेत. कारण बेसनाचे लाडू हे महाराजांना खूप आवडतात. स्वामींचाही तो आवडता नैवेद्य आहे. त्यासाठी तुम्हाला बेसनाचे लाडू बनवायचे आहेत, पण स्वतःच्या हाताने बनवायचे आहेत. आता स्वतःच्या हाताने का बनवायचे आहेत, काही लोक दुकानातून आणून देतात, तो प्रसादच असतो. पण स्वतःच्या हाताने जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण ते मनापासून एका भावनेने बनवत असतो. हे आपल्या महाराजांना किंवा आपल्या स्वामींसाठी आपण हे करतो आहोत. एक प्रकारची भावना त्याच्यामध्ये असते. आणि शिवाय तुमच्या हातांवरच्या ज्या रेषा असतात, तुमच्या हातांवरचं ज्या भाग्य असतं, म्हणजे तुमच्या रेषा म्हणजे तुमचं भाग्य म्हटलं जातं. आणि याच्या त्या लाडवावरती त्याच्यावर इफेक्ट होत असतो किंवा त्या लाडवावरती त्या उमटत असतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टीतून तो लाडू बनवलेला असतो आणि तो लाडू तुम्ही महाराजांना समर्पित करता, महाराजांना नैवेद्य म्हणून देता. आणि तेव्हा ते तुमच्या सगळ्या या गोष्टी बघत असतात आणि त्याच्यावरती त्यांची कृपादृष्टी होऊन आपलं भाग्य उजळतं.
त्यामुळे तुम्हाला महाराजांना स्वतःच्या हाताने बनवून हे लाडू द्यायचे आहेत. आणि जर तुमच्या घरामध्ये नाही तर तुम्ही मंदिरात सुद्धा या लाडवाचा दान करू शकता किंवा लाडू तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता. तसंच तुम्ही घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जेवू घालू शकता, की कोणीही असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, तुम्ही त्यांना बोलवा, त्यांना एखादं वस्त्रदान द्या आणि त्याच्यानंतर त्यांना जेवण द्या. किंवा एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या भाविक ठिकाणी, एखाद्या धर्मस्थळी किंवा अक्कलकोटला, गाणगापूरला तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गेल्यानंतर तिथेही दान करा, जेणेकरून या दिवशी तुमच्या हातून सत्पात्री हे भरपूर दान झालं पाहिजे, हे सांगण्याचा उद्देश आहे. तर तुम्ही या दिवशी भरपूर दान करा. तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही वस्त्रदान करू शकता, किंवा तुम्हाला जर देणगी द्यायची असेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये वगैरे देणगी देऊ शकता, महाप्रसाद देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवस दानासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी दत्तबामणी ऐकायची आहे. आता तुम्हाला जर दत्तबामणी पाठ नसेल, काहींना वाचता येत नसेल, दत्तबामणी काय आहे, कसं वाचायचं हे माहीत नसेल, तर तुम्ही दत्तबामणी हे ऐकू शकता. जर तुम्हाला वाचता येत असेल, तुम्ही वाचू शकत असाल, तर तुम्ही दत्तबामणी या दिवशी नक्कीच वाचा. कारण दत्तबामणी हे इतकी महत्त्वाची आहे, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण जमत नाही त्यांनी दररोज दत्तबामणी जरी ऐकली तरी त्यांना पारायण केल्याचे पुण्य मिळतं. पारायण करल्यानंतर जे काही आपल्या आयुष्यात घडतात त्या सगळ्या गोष्टी दत्तबामणी ऐकल्यानंतर आपल्या आयुष्यात घडतात. पण दत्तबामणी ऐकताना किंवा म्हणताना आपण पूर्ण स्वामीमय झालो पाहिजे किंवा पूर्ण त्या वातावरणात गेलो पाहिजे आणि मनापासून ती आपण ऐकायची आहे. तर हे सगळं झाल्यानंतर तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य द्या आणि आरती करा. अशा पद्धतीने तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी तुमची उपासना किंवा ही सेवा तुम्ही करू शकता. तर ही सेवा नक्कीच करा आणि याचे लाभ घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण मी असे छोटे छोटे आणि खूप सुंदर महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते, जेणेकरून तुम्हाला मार्ग मिळतील. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.